नागपुर कांग्रेस में टिकट वितरण को लेकर कार्यकर्ताओं की कथित नाराजगी के बारे में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने कहा कि नागपुर में बड़ी संख्या में कार्यकर्ताओं के बीच प्रतिस्पर्धा थी। चुनाव लड़ने की इच्छा कई लोगों की थी, लेकिन सभी की इच्छाएं पूरी नहीं हो सकती। कुछ कार्यकर्ताओं ने अपनी भावनाएं व्यक्त की है, जिसे हमने संज्ञान में लिया है। इसके लिए निरीक्षक भेजकर चर्चा की जाएगी। संगठन में लंबे समय से काम कर रहे लोगों को समायोजित करने का प्रयास किया जाएगा। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने मीडिया से बात करते हुए महायुति सरकार पर कड़ी आलोचना की। उन्होंने कहा कि महायुति सरकार यानी गैंग ऑफ ट्रिपल इंजन सरकार है और इस सरकार में गैंग वॉर का माहौल दिख रहा है। मुंबई में मनसे और उद्धव ठाकरे गुट के बीच संभावित गठबंधन के सवाल पर सपकाल ने कहा कि कांग्रेस ने गठबंधन के संबंध में स्थानीय स्तर पर सभी अधिकार दिए हैं। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेमध्ये आपण बघत आहोत की अनेक ठिकाणी आम्ही सहभाग आहोत, पुढे महाविकास आघाडी म्हणून करत आहोत। काही ठिकाणी शेतकरी संघटनेसारख्या वंचित सारख्या संघटना आमच्यासोबत पक्ष आमच्यासोबत येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भावना ही स्वबळाच्या अनुषंगाने आणि त्या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत। कोणी कोणासोबत असलं पाहिजे नसलं पाहिजे हा काही आशय काँग्रेसच्या माध्यमातून नाही। उद्या मुंबईमध्ये काँग्रेसची किंवा महाविकास आघाडीची बैठक होती, त्या बैठकीत त्यामध्ये समन्वय असला पाहिजे। अचानक आले घेऊन देतो पुन्हा आम्ही सर्वजण एकत्र बसलो होतो आणि आता काँग्रेसच्या समन्वय राहिला पाहिजे म्हणजे समन्वयाचा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तो आशा आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसची नेमकी भूमिका काय सोबत घेणार आहे, त्यांना नाही घेणार? युबीटी हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांच्या पक्षाची ध्येय धोरण ठरवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांचा अंतर्गत असणारा विषय आहे। आम्ही इंडिया अलायन्स म्हणून काम करत असताना इंडिया अलायन्सचे घटक कोण असतील आणि कोण नसतील हे ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रीय स्तरावर आहे, त्या ठिकाणी त्याचा निर्णय होईल। ग्रामीण मधील संघटनावर जे आहे ते नाराजी व्यक्त करत अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे। तुमच्याकडे काही तक्रार आली का, काही कारवाई करणार? मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होती, खूप लोकांची कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा होती आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही करिता या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा आम्ही आदर करतो। मात्र वरिष्ठ या ठिकाणी निरीक्षक पाठवून या सर्वांची चर्चा केल्या जाईल आणि या सगळ्यांना पक्षात दीर्घकाळ काम करण्याच्या आणि सामावून घेण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतो। एकनाथ शिंदे यांचे मंत्री नाराज होते, आज एकनाथ शिंदे अमित शहाना भेटायला गेले। हे सगळं गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि टोळी युद्ध जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े, नागपुर।